तर म्हणजे सगळेच पहा, म्हणजे हे फक्त आपला क्रिकेट खेळ नाही महबूबाई, आपल्या क्रिकेटच्या खेळाबरोबर किती साऱ्या उपजीविका. कुणी स्टॉल लावले तिकडे रगड्याचे, कुणी आलू चाट, कुणी शरबत, कुणी चहा, कुणी पाणीपुरी. तर हे सगळे म्हणजे या सगळ्यांची उपजीविका सुद्धा क्रिकेटवर आहे. कुणी ट्रॉफीचं शोरूम आहे कुणाचं, कुणी टी शर्ट बनवत आहे, कुणी बॉल, कुणी लाईव्ह कव्हरेज, कुणी अंपायर, कुणी कॉमेंटेटर, कुणी स्कोरर. म्हणजे आपला हा एक क्रिकेटचा खेळ आणि त्याच्यावर किती मोठी इंडस्ट्री बनली आहे. आपली ही दुनिया या ठिकाणी निर्माण झालेली आहे. धन्यवाद चंदू सर. बासित अब्दान 11 मसला विपक्ष प्रणव 11 माणगाव. माणगाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मसला संघाला फलंदाजीसाठी आपण पाहू शकतो प्रथमेश राठोड आणि अक्षय बोर्डे. पहिला बॉल नवाज खानचा फुलटॉस होता, कव्हरच्या दिशेने उडवलाय, वन बाउंस, सीमारेषा पार. सुरुवात करतात प्रथमेश चौकार आणि धाबा मिळती 4. जबरदस्त फलंदाजी आजच्या दिवसभरात या प्रथमेश राठोड. दुसऱ्या बॉलवर मोठा बेगेट षटकार प्रथमेश राठोड. बॅक टू बॅक दुसरा षट बाउंड्री इथे पाहायला मिळते. नवाज खानवर हल्ला चढवलाय. काय सांगाल नवाज खान एकतर्फी जबरदस्त गोलंदाजासमोर प्रथमेश राठोड आहे. चंदू सर पहिल्या 2 चेंडू 10 धावा आल्यात. हो, प्रथमेश राठोडे सध्या महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेत असणारं नाव आहे. सोलापूर जिल्हा, तालुका मोहोळ आणि गाव हराळवाडी. प्रथमेश राठोड बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. या वेळेला फटका का बसला खेळलाय, राठोडच्या बॅट मधून ठोकलाय हा फटका 4 धावांसाठी. परंतु नवाज तरी कुठे कमी. आम्हाला आठवत आहे 10 PLच्या फायनल मधील लगातार 3 षटकार. जुन्नर प्रीमियर लीग एकदाच खेळले परंतु जिंकून आलेले आहेत नवाज. आज सध्या कतारमध्ये स्थायिक आहेत परंतु आपल्या गावाकडच्या क्रिकेटवर विशेष प्रेम आहे. काल रोहा प्रीमियर लीग खेळले आणि आज बोर्लीत सुद्धा दाखल झालेत. नक्कीच नागोठणे एक्सप्रेस ज्यांना म्हटलं तर खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, पण यावेळेस प्रथमेश आक्रमक आहेत. पुढचा बॉल याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे बॅकवर्ड पॉइंटला. वाह, काय कमालीची फलंदाजी ते सुरू आहे. क्षेत्ररक्षक जातात चेंडू पर्यंत, चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचलाय. 2 धावा, तिसरी धाव घेतात इथं. वाह, चांगली रनिंग बिटवीन द विकेट अक्षय आणि प्रथमेशची पाहायला मिळते. सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या म्हणजे सिमेंट विकेट म्हटलं तर महाराष्ट्रात सगळ्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर सध्या आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अगदी कृष्णा पवार म्हणा, कृष्णा सातपुते तिकडनं चाललेले आहेत. अगदी सुरुवातीला त्यांचं गाव तिकडे आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर अलीकडे विठ्ठल चव्हाण सारखा खेळाडू सुद्धा त्याच परिसरामधून येताना पाहायला मिळतात. आणि अलीकडे खूप सारे किरण अंबाला असतील, त्याचबरोबर आकाश असतील, संदीप असतील, असे बरेच खेळाडू सध्या सोलापूरमध्ये तयार होत आहेत. या वेळेला फटका फसला, बॉल हवेत. अक्षय बोर्डेच्या रूपात नवाजच्या गोलंदाजीवर धावा जरूर आल्या परंतु हरीश सर आणि महत्वाची विकेट आली आणि ज्यांनी कॅच घेतली आहे रुपेश बोर्डरे यांनी कॅच घेतली. त्यांच्या प्रत्येक कॅचला 500 रुपये कुणाकडून आहेत? मंगू जाधव यांच्याकडून रुपेश यांच्या कॅचसाठी 500 रुपयाचा पुरस्कार होता, तो जमा झालाय. नक्की मंगू जाधव वाले अर्थात माणगाव प्रीमियर लीगचे आयोजक आहेत आणि या स्पर्धेसाठी खास खेळाडूसाठी आलेत आणि आल्या त्यांनी पारितोषिक सुद्धा लावले. नक्की मागच्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच रिकाम्या असत्या परतला 0वर. याचा काय इम्पॅक्ट चंदू सर आपण पाहता मॅच मध्ये? स्वाभाविक आहे, अक्षय बोर्डरे बाद जरूर झालेत परंतु या मॅच मध्ये प्रथमेश चांगले लय मध्ये आलेत. नदीमलाही आपण खूप साऱ्या स्पर्धा गाजवताना पाहिलंय. नदीम दायरेकर मसळ्याचं एक असं नाव आहे या परिसरामध्ये सातत्याने चर्चेमध्ये आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या टीम मध्ये आपल्याला आणखी टॅलेंटेड खेळाडू सुद्धा पाहायला मिळत आहेत. अक्षय वाठारकर पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर स्वप्नील भालेराव पाहायला मिळत आहेत. मोठी स्ट्रेंथ या टीमची सुद्धा चांगली मॅच होईल. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. नदीम दायरेकर यांच्या बॅटमधून आलेला फटका
आणि हा बॉल 2 धावांसाठी. दोन धावा दिल्या तिथे पंचानी. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावा संख्या पुढे सरकली. 19 धावा पहिल्या षटकात. 19 धावा आल्यात. अर्थात अक्षय पोटरे आऊट जरूर झालेत, पण नदीमने आल्या 2 धावा इथे कुठल्यात. 23 धावांवर प्रथमेश राठोड खेळत आहेत. तर मॅचमध्ये प्रथमेश राठोडवर नजर राहील. मागच्या 2 मॅच अक्षय बोटरेने गाजवल्या. आता प्रथमेश दोन्ही बाजूनी चांगला खेळ करतात, गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी, पण यावेळेस मात्र प्रथमेशला खेळावं लागेल सर. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. आता दुसऱ्या ओव्हरसाठी टेम्पलाचा मसूद गजगे. दोनच होता ना. हा, मसूद गजगे पहिल्या दिवशी देखील जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली होती. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून टेम्पाला टीमला आम्ही व्यावसायिक गटात देखील पाहायला मिळालेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश राठोड यांना आपण पाहतोय. पहिल्यांदाच या परिसरामध्ये प्रथमेश राठोड दाखल झालाय. यावर्षी ज्युनियर प्रीमियर लीगचा ॲज अ आयकॉन कृष्णा सातपुते यांच्या जोडीने विजेतेपद देखील मिळालं होतं याच प्रथमेश राठोड यांनी. आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय. सवयत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रथमेश राठोड आणि जोडीला जर पाहिलं तर नदीम दायरेकर, परंतु समोर मसूद गजगे. नक्की मसूद गजगे माणगाव प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीज त्यांनी गतवर्षी पटकावले, तर तोही चांगला खेळ करतोय प्रत्येक वेळेस. मसूदकडेही ते कौशल्य आहे. खूप चांगला क्रिकेटर आहे. स्टार ठरला ह्या मेहरेलियन टेम्पालेचा खेळाडू. यावेळेस प्रथमेशचं आव्हान स्वीकारताना पुढचा बॉल चांगला लोअर फुल टॉस इथं खेळलाय. मिड विकेटवरून योगेश पवार येतात वेगाने. चेंडूवर 1 धाव तद्वत दोन्ही फलंदाज घेत आहेत. स्ट्राईक आता नदीमकडे येते. संघाची धावसंख्या पोहोचते 20 वर. तसं पाहिलं तर नदीम सुद्धा या वर्षाच्या रायगड प्रीमियर लीगचे रनरअप ठरलेत. नदीम दायरेकर त्यांच्याकडूनही चांगला खेळ या वर्षी पाहायला मिळते. सातत्याने रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक मॅचमध्ये सुरुवातीला जाऊन चांगली फलंदाजी त्यांनी केली. तर मसूदची कामगिरी यावेळेस उंचावताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. त्याचा ग्राफ त्याचा आलेखी चांगला आहे. मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी. या दरम्यान पुढचा बॉल वाईडीशी आर्कर टाकण्याचा प्रयत्न चॉक केला. त्याला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक सिंगल घेऊन नदीम नॉन स्ट्राईकला येत आहेत. इथे तुर्तास का होईना तर 2 बॉलवर दोन्ही बॅटरला शांत ठेवले. धावसंख्या आपण पाहतो 21 धावा इथे होत आहेत. एक डावखुरा एक सरळ हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस चांगली गोलंदाजी मसूद गजगेची पाहायला मिळते. लॉंग ऑफला नवाज येतात वेगाने. चेंडूवर एक सिंगल फक्त मिळते. पहिले 3 चेंडू जबरदस्त राहिलेत मसूदचे. पहिल्या षटकात ज्या 19 आल्या होत्या त्याची भरपाई करताना ते मसूद पाहायला मिळतात. पहिल्या 3 चेंडूत फक्त 3 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी मिळेल. समोर चांगले बॅटर असताना प्रथमेश नदीम सारख्या फलंदाजांना सध्या तरी पायात बेड्या टाकल्यात, रोखून ठेवले. धावणाऱ्या या धावगतींना रोख लावलाय. स्लोवर वन. याही वेळेस चकवा दिलाय. फलंदाज इथे होतील बाद. चांगली गोलंदाजी आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते मसूद गजगेचा. फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 22 आहे आणि त्यामध्ये विकेट इकडे येताना पाहायला मिळते. नदीम दायरेकर माघारी परत आहेत. प्रथमेश राठोड यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय वाठारकर चाललेले आहेत. बरड फलटण साताऱ्याचे खेळाडू आहेत. विविध गावातून खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपला खेळ दाखवण्यासाठी एक नामी संधी त्यांना मिळाली आहे. कारण रॉयल बोर्लीची स्पर्धा 25व्या पर्वातील इकडे पाहायला मिळते. 25वा रॉयल फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे चर्चा या स्पर्धेची आहे. नदीम बाद होत आहेत, परंतु आता दोन्ही डावखुरे आताचे बॅटर पाहायला मिळत आहेत. एक सोलापूरचे आहेत आणि एक साताऱ्याचे आहेत. परंतु या ठिकाणी टेम्पालाचा गोलंदाज देखील काही कमी नाहीये. ते देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. प्रेक्षकांनी मैदान हळूहळू भरलंय, फुललंय आणि समोरच्या टेकडीवर देखील नेहमीप्रमाणे प्रेक्षक आता आलेले आहेत. नक्की सर. जसा असा वेळ जाईल सेमीफायनल फायनल जवळ येईल तसं तुडुंब गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांची. अक्षय वाटारकर यांच्यासाठी मसूद. पुढचा बॉल. पहिलाच बॉल बैठक मारले. चेंडू फेकला मिड विकेट बाउंड्री यांच्यावर खूप लांब. षटकार अक्षय वाटारकरच्या बॅट मधून या 6 धावा. खूप चांगला फटका अक्षय यांच्या बॅटमधून त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर षटकार ही चांगली बाब आहे. आणि इकडलं क्रिकेटच असं आहे. म्हणजे कालही आम्ही याचा उल्लेख केला की जवळपास 60-70% प्लेयर असे ज्यांनी गेल्या पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. अक्षयने देखील ते केलंय. संधी मिळाली आहे. 4च ओव्हरची मॅच आहे. दुसरा बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे आणि प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. रॉयल फेस्टिवलची एक हीच मजा आहे. इकडे षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मजा येते. आणि
हा बॉल मात्र पुन्हा एकदा इकडे येताना पाहायला मिळतोय. अक्षय वाठारकरच्या बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्या वाढून गेलाय 28 धावा. नक्की 28 4 षटकांचा चेंडू सर खेळ आहे, त्यामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही सेट होण्यासाठी. तुम्ही जसे येता तसे सुरुवात करावी लागते तुम्हाला मोठी धावसंख्या करण्यासाठी, कारण तुमच्या वाट्याला किती चेंडू येतील हे सांगता येत नाही. पुढचा बॉल यावेळेस चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉईंटचे क्षेत्ररक्षक येतात, एक सिंगल फक्त अक्षय वाठारकरला इथे मिळेल. चांगली गोलंदाजी, अर्थात एक षटकार जरूर आला पण 10 धावा दिल्या मसूद गजगेने आणि विकेटही घेतला नदीम दायरेकरचा. तर चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29. पहिल्या षटकात आल्या होत्या 19, या षटकात आल्या 10, 29 धावा झाल्यात. पहिली फलंदाजी करताना 29 धावा. काय सांगाल सर, एक कुठलीही धावसंख्या निर्धारित इथे करता येत नाही कारण फलंदाजी खूप चांगली होती. हो, कारण अजूनही जर 29 आल्या तर जवळपास 60च्या जवळपास आव्हान येऊ शकतं आणि 60 पर्यंतची मॅच इकडे चांगली मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमची स्ट्रेंथ ज्या पद्धतीने आहे तर एक चांगली धावसंख्या तिकडे उभारली जाऊ शकते आणि प्रयत्न त्याच्यामुळे हाच असणार आहे की या धावसंख्येला तिथपर्यंत घेऊन जायचं, चांगली कामगिरी तिकडे करायची. ही रणनीती मात्र त्यांची या ठिकाणी असणार आहे. योगेश पवार इन ॲक्शनमध्ये तिकडे पाहायला मिळत आहेत. बॉल मात्र त्या ठिकाणी पाठवायचा आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्या 2 ओव्हर मात्र इकडे संपलेले आहेत आणि 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. रॉयल फेस्टिवल आणि मी संपूर्ण आयोजन कमिटीचा आणि अफजल भाईंचा पुन्हा एकदा आभारी असेल की लगातार 3ऱ्या वर्षी या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी मिळाली आणि जावेत मॅचच्या दिशेने. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला चांगला फटका या ठिकाणी खेळला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. अफवान आलेले जरूर आहेत परंतु त्या ठिकाणी 2 धावा. अफाक गोलंदाजीसाठी. तसेच वायसप श्रीवर्धनचे रशादभाई कर्दमे यांचे आगमन इथं होते. ह्युमन राईट्स रायगड प्रेसिडेंट रशादभाई कर्दमे यांचे आगमन आपल्या या स्पर्धेसाठी होते. त्यांचे खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत रशाद सर. अफाक आकुटप्प्याचा चेंडू होता जरूर, पण चांगली गोलंदाजी. ते चेंडू वळताना दिसला, विकेट किपरलाही बीट केलं या चेंडूने. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल अफाक यांचा. अक्षय वाठारकर पुन्हा एकदा मोठा हिट खेळलाय, खूप उंच आणि खूप लांब. अक्षय वाठारकरच्या बॅटमधून आणखी एक दिमागदार षटकार. अक्षय वाठारकर देखील स्वतःला सिद्ध करतायत. अष्टपैलू कामगिरी करत असताना पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा स्पर्धा अक्षय वाठारकरने गाजवल्यात आणि आज मात्र कोकणात दाखल झालाय, श्रीवर्धनला आलाय आणि बोर्ली पंचतनच्या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची छाप सोडतायत. अक्षय बोडरेने पहिल्या मॅचमध्ये जास्त संधी कुणाला दिली नाही, परंतु इकडे जर पाहिलं तर आता प्रथमेश राठोड आणि अक्षय वाठारकर ही जोडी आता जमली आणि धावसंख्या झाली आहे 37 धावा. नक्की 37 धावा. तुम्ही म्हटलात पहिल्या 2 षटकात 29, आणखीन 29 आल्या तर हा धावा खूप, हा मॅच खूप मजेशीर होईल. 60 धावा इथे खूप टफ मॅच पाहायला मिळेल, फाईट पाहायला मिळेल या मॅचमध्ये. अक्षय वाठारकर चांगली फलंदाजी करतात. 2 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आणखीन एक विकेट यावेळेस समोरच्या दिशेने, पण लांबी दिली नाही. नवाज खान चेंडूच्या खाली, करणार नाही चूक, टिपलाय झेल, संपला खेळ अक्षय वाठारकरचा. आणखीन एक फलंदाज बाद. भालेराव न्यू बॅटर येत आहेत. आणखीन एक डावखुरे फलंदाज. आता आपण पाहिले तर प्रथमेश राठोड, त्यानंतर
अक्षय वाटारकर, त्यानंतर आता स्वप्नील भालेराव. आणखी एक डावखुरा फलंदाज मैदानात दाखल होते. धावसंख्या 37. अफाक चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आलाय त्याच्या षटकात. यासर मुसद्दीक इनामदार अर्थात ओएसिस मिनरल वॉटरचे मालक आपण कुठे असाल तर कृपया रॉयल बोर्लीच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अकोटाप्पाचा चेंडू आणि त्याच्यावर तुटून पडलेत. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर टोकलाय षटकार. आणखीन एक फलंदाज पहिल्या बॉलला षटकाराने खातं खोलताना. भालेराव पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू गावचा असणारा हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून देखील इकडे चांगली कामगिरी. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 43 धावा. चांगला पल्ला गाठलाय. आलाय मॅच बॉल आलाय. 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अफाकवर हल्ला बोल खेळ आता. सुनील फुलटॉस, याला फुल टोल बसेल. अफाकची खराब गोलंदाजी. नो बॉल येईल. एकूण येतील 7 धावा. वा स्वप्नील भालेराव. मात्र सातत्याने पाहायला मिळत असते. पुणे जिल्ह्यातील, नगर जिल्ह्यातील, त्याचबरोबर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील बऱ्याचशा स्पर्धा स्वप्नील भालेराव यांनी गाजवल्यात आणि आज कोकणात आलेत आणि त्यांचीही बॅट बोलू लागली आहे. बॅक टू बॅक फटके. आणखीन एक द्या. थांबायला तयार नाही स्वप्नील भालेराव. मैदान पाणी पाणी करून टाकले. लगातारचे अफलातून अप्र अब तक 56. 3 लगातारचे षटकार आले. अर्थात ट्रॉली स्टॉप वॉसिम बर्डे यांच्याकडून 3 लगातारच्या षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील भालेराव यांना. यस, अभ्यास प्रथमेश राठोडचा केला होता आणि पेपर आलाय स्वप्नील भालेरावचा. त्याने जबरदस्त एक ताकीद आहे. पंचांना जरी विचारलं असेल तर यानंतर खेळाडूने मैदानात पाणी घेऊन जायचं नाहीये. कमिटीच्या सदस्याला सांगायचं आणि त्यानंतर कमिटीचा सदस्य मैदानात पाणी घेऊन जाईल. यानंतर कोणीही मैदानाच्या आतमध्ये प्लेयर जाणार नाहीये पाणी घेऊन, याची नोंद घ्यायची. कमिटीला कळवायचं आणि कमिटीचा सदस्यच मैदानात जाईल. नवीन शेवटची ओव्हर आहे आणि हरिसर ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे स्वप्नील भालेरावचंही कौतुक करावं लागेल. नक्कीच. आता शेवटचं षटक घेऊन कोण आले? चांगली गोलंदाजी. अथर्व पहिलाच बॉल चांगला टाकलाय. प्रथमेश राठोड सारख्या दिग्गज फलंदाजाला त्यांनी एक बॉल का होणार थांबवलंय. यावेळेस दिशान गोलंदाजी पाहायला मिळते. डाव्या हस्तीच्या खूप बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येते. धावसंख्या 57 पाहायला मिळते. शेवटचे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी अथर्व आलेत. स्वप्नील भालेराव काय फलंदाजी केले. आल्या 3 षटकार 600च्या स्ट्राईक रेटनी 18 धावांवर खेळतात स्वप्नील. अथर्व प्रथमेश साठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा डाव्या हस्तीच्या बाहेर भरकटले जातात. यस सुमित देशमुख सरांचा इशारा तो. यस इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक स्वेर मारा. संघाची धावसंख्या 58. 58 धावा. चर्चा करावी लागते. मोसिन नदाफ या नवख्या गोलंदाजावर दबाव पाहतायत. तसंच बोलायला गेले चर्चा करावी लागेल. त्याचं मनोबल वाढवावं लागेल.
अथर्व पहिला बॉल चांगला हाताळला होता त्यांनी प्रथमेशसाठी. पुढचा बॉल बॅटची कडा घेतले. कमाल. या अथर्वसाठी टाळ्या होतील का? प्रथमेश राठोडला त्यांनी बाद केले. जबरदस्त गोलंदाजी. राठोड त्यांना माहिती आहे शेवटचं षटक आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा आल्याने आपला विकेटही गेलाय. सलाउद्दीन हल्डी आले तर न्यू बॅटर. शेवटचे महत्वाचं षटक आहे मसळासाठी. तसंच महत्वाचं आहे प्रणव इलेवन माणगावसाठी सुद्धा. अथर्व आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 2 वाईड आलेत पण प्रथमेश राठोड सारख्या एका दिग्गज फलंदाजाला त्यांनी माघारी पाठवले. कौतुक होईल अथर्वचं सुद्धा. चांगली गोलंदाजी. पहिलाही चेंडू अतिशय अप्रतिम हाताळला होता. यावेळेस सलाउद्दीनसाठी चांगली गोलंदाजी. वेग भन्नाट आहे पण डाबे एसटीच्या बाहेर आहे का काय हे पाहावं लागेल. पंच तर आपल्या दिशेने वळतात. येस वाईड आणि बाईच्या स्वरूपात 2 धावा इथे येतील. ते अथर्भाई पंगारकर यांना विनंती असेल आपण यायचंय. आपलंही हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्याकडून प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आम्हाला प्रदान झाली रॉयल ट्रॉफी जे चॅम्पियन संघाला मिळणार आहे. तर अथर्व पांगारकर यांना विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी सुद्धा आम्हाला फातिमा ट्रॅव्हल्स यांच्याकडून आले. बॅट्समनची ट्रॉफी अनस दळवी यांच्याकडून आले. बेस्ट बॉलर, फायनल मॅन ऑफ द मॅच, बेस्ट रिपोर्टर, इमर्जिंग ट्रॉफी दयानजी फॅमिली यांच्याकडून या सगळ्या ट्रॉफ्या सुपूर्द झाल्यात. फटका चांगला यावेळेस स्टेट ऑफ द ग्राउंड स्वप्नीलने खेळलाय पण एक सिंगल फक्त मिळेल स्वप्नील यांना. काही म्हणा पण अथर्वनी मात्र धावा रोखल्यात. या बांध फुटलेल्या धरणाला पुन्हा बांध घातलाय. धावांचा रोख तिथे थांबवलाय. दाद द्यावी लागेल अथर्वची. पहिल्यांदा पाहतोय आपण पण खूप चांगलं प्रभावित करणारी गोलंदाजी अथर्वकडून सुद्धा पाहायला मिळते. शेवटच्या षटकात धावा येत नाहीये. धावा झाल्यात 61. वाईड बॉल. या षटकातील 4था वाईड बॉल जरूर टाकलाय अथर्वनी. पवार सलाउद्दीन हल्डी मॅन फ्रॉम मसळा मुख्य हिटच्या प्रतीक्षेत आहेत. ते पण अथर्वच कंजूस गोलंदाजी करतायत. वाह चांगली गोलंदाजी. इथे सलाउद्दीनला मात्र इथे आपला विकेट गमवावा लागतोय. स्वप्नील भालेरावला मिळते स्ट्राईक. जबरदस्त गोलंदाजी. प्रभावित करणारे नक्की शोएब आहे. खूप चांगली गोलंदाजी. एक नौका खेळाडू आपल्याला दिसतोय. यंग टॅलेंट रॉयल बोर्लीच्या मैदानात आपल्याला अथर्वकडून पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या थांबवल्यात इथे 61 धावा. या षटकाचं महत्वाचं राहिले ते 4 वाईट चेंडू पण त्यांनी एक विकेट घेतलाय प्रथमेश राठोड यांचा. त्यानंतर सलाउद्दीन धावा झाली. स्वप्नील भालेराव या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करतात. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. हाई फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली मसूद गजगे आहेत. हो चूक घडली त्यांच्या हातातून. सोपा झेल धरणीला दान. खराब क्षेत्ररक्षण इथे मसूदचं पाहायला मिळते. अर्थात अथर्वला आणखीन एक विकेट मिळाला असता. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 64 64 धावा. पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू असेल पण हा झेल सोडलाय. कदाचित स्वप्नीलच्या बॅटमधून हा जर शेवटचा षटकार आला तर या मॅच मध्ये कमालीचा ट्विस्टही पाहायला मिळेल. का शेवटच्या बॉलला जेव्हा षटकार टोकून मैदान सोडता तेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो. क्षेत्ररक्षणासाठी येताना अथर्व स्वप्नील भालेरावसाठी.
पण चांगली गोलंदाजी अथर्वची. नवीन जरी जरूर असेल पण जबरदस्त गोलंदाजी. अथर्वसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. मैदानातून एक कमालीची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. निर्णायक अंतिम षटक त्याने हाताळलं. हेलो भाई, हमारे जो आतर भाई पंगारकर है जिन्होंने हमें रॉयल की फर्स्ट की ट्रॉफी दी है, उनका सत्कार किया जाएगा हमारे अल्ताफ भाई खतीब के हाथों से. प्लीज अतर भाई पंगारकर आ जाओ नीचे. अल्ताफ भाई, उसी तरह मसला क्या हमारे छोटू भाई, इनकी तरफ से मसला टीम को भी उन्होंने मुबारकबाद भेजी है. अतर भाई आ जाओ नीचे. यासर भाई इनामदार, इनका भी मैं रॉयल स्पोर्ट्स क्लब की जानिब से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. सोले पंडे का भी मैं रॉयल स्पोर्ट्स क्लब की जानिब से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. यकीनन ये लोग ने आके हमारे ग्राउंड को 4 चांद लगा दिए हैं. और तमाम आए हुए शायकीन का भी मैं शुक्रगुजार हूँ जो कड़ी धूप के अंदर बिल्कुल सुबह से बैठे हुए आप देख सकते हैं रॉयल ग्राउंड का नज़ारा. अल्ताफ भाई खतीब जो खजीनदार है हमारे जमातुल मुस्लिमीन बोर्ली पंजतन के, इनके हाथों से का सत्कार किया जाएगा. और हमारे बड़े भाई रशाद भाई करदम में जो इस वक्त मौजूद है, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ. हर वक्त उनका ताउन होता है हमारे रॉयल स्पोर्ट्स क्लब के लिए. अतर भाई, असल भाई कादरी मसला वाले, इनका भी सत्कार किया जाएगा हमारे यासर भाई इनामदार, इनके हाथों से किया जाएगा. प्लीज यहाँ पे आ जाए असल भाई कादरी और यासर भाई, जल्दी आ जाओ भाई, मैच शुरू होने जा रहा है. अल्ताफ भाई खतीब, इनके हाथों से सत्कार किया जा रहा है. अतर नूर भाई पंगारकर, मैं इनका शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने फर्स्ट की ट्रॉफी दी है. रशाद भाई करदम है, इनका भी सत्कार किया जाएगा जनाब शुएब भाई पंगारकर के हाथों से. शुएब भाई आ जाओ. रशाद भाई ये वो शख्सियत है जो हर किसी के वक्त में काम आते हैं. और कल हमें उन्होंने वादा किया था कि मैं रॉयल ग्राउंड पे जरूर आऊंगा. शुएब भाई पंगारकर, इनके हाथों से हमारे रशाद भाई का सत्कार किया जा रहा है. सहासष्ट धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे आणि सलामीची जोडी दाखल झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार आहेत आणि जोडीला नवाज खान आहेत. एक नागोठण्याचे खेळाडू आहेत रोहा तालुक्यातील आणि एक पेनचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र रणजीपटू योगेश पवार यांना आपण या ठिकाणी पाहतोय. तर गोलंदाजीसाठी प्रथमेश राठोड यांना आमंत्रित करण्यात आलं. 4 ओव्हरमध्ये 66 म्हणजे 24 पैकी षटकाराची भाषा बोलायची झाली तर 11 सिक्स मारावे लागतील. पाहूया, मॅचला मजा येईल दुसऱ्या डावामध्ये आणि जो ही मॅच जिंकणार आहे तो सेमीला जाईल ना, सेमीफायनलला दाखल होणार आहे. आणि सेमीफायनलला त्यांची वाट मात्र तिकडे पाहत आहेत साजिद 11 थर्ड सुद्धा. यानंतर आणखीन एक दुसरी टॉस साठी बोलवायचे क्वार्टर फायनल. चला टॉस साठी यायचं. आणखीन एक क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे. बासित अय्यान 11 माणगाव आणि उमर 11 आरावी. हा चला टॉस साठी यायचंय. आरावी आणि माणगाव. पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि योगेश पवार यांचा झेल मात्र तिकडे सुटलेला आहे. एक संधी निर्माण जरूर झाली होती परंतु कॅच नाही झाली तिकडे. आणि पहिल्याच बॉलवर कॅचही नाही झाली. 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. संधी निर्माण केली होती इकडे प्रथमेश राठोड यांनी. नवाज आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश पवार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रणव 11 माणगाव एका बाजूला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते बासित हमदान 11 मसळा या टीमला आपण पाहतोय. एक चांगलं दर्जेदार क्रिकेट देखील इकडे पाहायला मिळणार आहे. टॉस साठी माणगाव दाखल झालेले आहेत. अरावी टीम कॅप्टन या अल्ताफ खतीब साहेब, अथर पंगारकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. या वेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळतोय. बॉल समोर. क्षेत्ररक्षक आता अक्षय बोडरे पोहोचलेत आणि तिकडे जर पाहिलं तर प्रथमेश राठोड किती उपलब्ध खेळाडू आहेत बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये दाखवत आहेत. विकेट घेत आहेत महत्वाची. योगेश पवार आउट.
करून घ्या. पहिली संधी हुकली होती, त्या प्रथमेशची नाराजी स्पष्ट दिसत होती, पण यावेळेस अक्षय बोडरेने घेतलेला तो अफलातून झेल अर्थात सर्कल मधून मागे गेले ते उलटी जाऊन पुन्हा सरळ होऊन तो झेल टिपला. एक जबरदस्त झेल इथे पाहायला मिळाला. त्याचा परिणाम काय, योगेश पवार मैदानाच्या बाहेर होतात. मुख्य बॅटर प्रणव इलेव्हन माणगाव साठी इथे मोठा धक्का आहे. थोड्या वेळासाठी योगेश पवार यांना सुद्धा विश्वास बसला नाही की हा झेल झाला कसा. आणि प्रथमेश राठोडने मात्र या ठिकाणी विकेट घेतली गेली आहे. मॅच अजूनही मोठीच आहे कारण 66चा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये मसूद दाखल झाले, जोडीला नवाज आहेत आणि प्रथमेश यांना आपण अक्षय बोडरे वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, हात फैलावले त्या ठिकाणी सादिक राजापूरकर सर यांनी. आणि धाव फलक जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल, धाव संख्या 3. यानंतर देखील क्वार्टर फायनल महत्वाची शेवटची क्वार्टर फायनलची मॅच. फुलटॉस आणि या फुलटॉस वर देखील विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक विकेट प्रथमेश राठोडच्या खात्यामध्ये. विकेट टॉस इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल बासित अय्यान इलेव्हन माणगाव विपक्ष उमर इलेव्हन आरावी. टॉस केला जातोय. 2 लगातारचे 2 विकेट चेंडूसर आलेत. मसूद गजगेला फुलटॉस बॉलवर इथे बरोबर जिथं क्षेत्ररक्षण फैलावले. गोलंदाजी ही खासियत आहे, त्याला कुठे फलंदाजाला खेळवायचं आहे, कुठला स्ट्रोक, त्या प्रकारची गोलंदाजी प्रथमेश राठोड करताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आणि सगळ्या मॅचची सुरुवात त्यांनी विकेट घेऊन करून दिलेली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे, फलंदाजी सुद्धा चांगली केली आहे. या पहिल्या डावात जर पाहिलं तर त्यांनी 2 चौकार 1 षटकार देखील मारला होता. बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि बॉलिंग मध्ये सुद्धा 2 विकेट घेण्यात यशस्वी राहिलेत. ते म्हणजे या ठिकाणी प्रथमेश राठोड फ्रॉम सोलापूर. रफी सुलटे, आपण कुठे असाल तर कृपया लवकरात लवकर रॉयल स्पोर्ट्स क्लबच्या अतिथी कक्षामध्ये या. रफीस उल्डे न्यू बॅटर इन झालेत. मुहसिन नदाब ऑडिटर हेही बॅटर आहेत, पण आता मात्र मकड की जकड पाहायला मिळते ती प्रथमेश राठोडची. या सामन्यात पहिल्याच 2 विकेट त्यांनी घेतल्यात. प्रथमेश राठोड समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मोसीन. हो हो, आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळलेत, वाईट बॉल खेळवत आहेत. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा एक एक धाव किती महत्वाची आहे. एका बाजूला मसळा तर दुसऱ्या बाजूला टीम माणगाव आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धन वरून तुम्हाला माणगावला जायचं असेल तर मध्ये रस्त्यात मसळा लागतो. म्हणजे पूर्वी थोडासा वेळ लागायचा, परंतु आता रस्ता एवढा सुसाट झालाय. माणगावने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. हो हो, याही वेळेला बॉलला फिरवलंय. प्रथमेश राठोड पहा आपल्या गोलंदाजीची हुकूमत सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉल वळवतायत. हॅलो, नफीस उल्डे यांचे आगमन झाले, त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत रॉयल स्पोर्ट्स फेस्टिवल स्पर्धेमध्ये. पहिली ओव्हर सुरू आहे. 66चा पाठलाग करायचा आहे. फटका इकडे चांगला येताना पाहिला मिळाला. वाह, मोसिन यांच्या बॅटमधून 4 धावांचा फटका येतोय आणि धाव संख्या पहिल्या ओव्हर मध्ये जाऊन पोहोचली 8 धावांवर. पहिली ओव्हर संपली ना, संपली. एक बॉल आहे. यस, पहिली ओव्हर सुरू असताना जर पाहिलं तर धाव संख्या 8 झाली आहे. मोसिन प्रयत्न करतायत, नवाजही प्रयत्न करतील. आणि गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर नवाज भारताच्या बाहेर असल्या कारणाने इकडल्या स्पर्धा थोड्याशा कमी खेळले, परंतु त्यांच्याकडे देखील तेवढंच टॅलेंट आहे. कारण भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये एका अष्टपैलू खेळाडूची आपण जबरदस्त कामगिरी पाहिली, परंतु कामानिमित्त त्यांना मात्र बाहेर जावं लागलं. इकडे वेगात बॉल टाकलाय. अपेक्षा नव्हती बॅटरला एवढ्या वेगात बॉल येईल. प्रथमेश राठोडचं पहिलं षटक चांगलं राहिलंय, ज्यामध्ये फक्त 8 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट आलेले आहेत. नक्की मागचे 2 चेंडू वळवले होते, त्यामुळे मोसिनला वाटलं हाही चेंडू थोडा जाईल, पण हुशार गोलंदाज प्रथमेशने हा वेगाने चेंडू टाकला.
रॉयलची बातच न्यारी आहे. गेली 25 वर्ष या ठिकाणी रंगणारे क्रिकेट आणि काही प्रेक्षकांच्या जागा देखील फिक्स असतील हा. काही आंब्याच्या झाडाखाली, काही समोरच्या टेकडीवर, काही समोरच्या पाठीमागच्या रस्त्यावर. तर काही प्रेक्षक गेली 8-10 वर्ष आले असतील आणि एकाच ठिकाणावरून मॅच सुद्धा पाहिले असतील. आठवणी असतात क्रिकेटच्या खेळाच्या मैदानातल्या आणि त्याच आठवणी या ठिकाणी जागृत देखील होत आहेत. 25 वर्षापूर्वीचं क्रिकेट काय असेल तर थोडंसं आयोजकांशी आम्ही थोडीशी चर्चा देखील करू. पहिल्या 25व्या वर्षी प्राइस किती होतं, 25व्या वर्षी जिंकली कोणी होती स्पर्धा, बेस्ट बॅटर कोण होतं, बेस्ट बॉलर कोण होतं, त्याचाही लेखाजोखा देखील द्यायचा प्रयत्न आम्ही करू. बरोबर ना शोएब? बॉल कोणता होता आणि बॅटही कोणत्या असायच्या त्यावेळेला. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे प्रथमेश राठोड येत आहेत. नवाजला माघारी परतावं लागतं विकेट. नवीदजी उल्डे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हा, नवीद उल्डे साहेब आणि ज्यांना प्रेमाने पंडू साहेब देखील बोललं जातं, जसं शोएब भाईंनी सांगितलंय. हॅलो. मॅच थोडासा बसलेला वाटतोय का सर? आता चांगले फलंदाज माघारी परतलेत, नवाज ही माघारी आलाय. इथे मात्र आता जबाबदारी मोहसिनची वाढले. या मॅच मध्ये जर पाहिलं तर ती चुरस होती ना, ती थोडीशी कमी झाली आहे. त्याचं एक कारण आहे, प्रथमेशने पहिल्या ओव्हरमध्ये घेतलेला विकेट, प्रथमेशने सुरुवातीला केलेली बॅटिंग, स्वप्नील भालेरावने मोक्याच्या क्षणी लगातारचे 3 षटकार मारले, तेही महत्वाचे होते. मॅच नाही संपली आहे. जरी आघाडीचे बॅटर माघारी परतले असतील, इकडे प्रयत्न करावेच लागणार आहेत. माणगावचा प्रणव 11 हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. जबरदस्त मॅचच्या दिशेने यावेळेला देखील एक चांगला बॉल, अक्षय वाठारकर याही खेळाडूने मात्र खूप चांगली कामगिरी केली. म्हणजे या टीमचे जे 4ही आयकॉन आहेत, 4ही आयकॉनने वेगवेगळ्या मॅचला बॅटिंग केलेली आहे. आणि इकडे जर पाहिलं तर मॅच अजूनही संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागणार आहेत. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल. फैज आहेत आणि त्यांच्या जोडीला मोहसिन आहेत, या दोघांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण आज नाही तर 1 वर्ष रॉयल फेस्टिवल तुम्हाला खेळायला नाही मिळणार आहे. डायरेक्ट 26वं पर्व. यावेळेला कमी गतीने थोडासा पुढे बॉल केला, त्यालाही जर पाहिलं तर नदीम यांच्या दिशेने खेळलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या इकडे पुढे जाते, ती म्हणजे 11 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. मॅच मधील चुरस थोडीशी कमी झाली आहे, परंतु चुरस वाढवायची असेल तर षटकार चौकार मारावे लागतील. अजूनही मॅच संपलेली नाहीये. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे हो चांगला प्रयत्न नदीम धायरेकर यांचा त्या ठिकाणी झाला, परंतु बॉल थोडासा बाजूला राहिला आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. अक्षय वाठारकर आणि धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 12 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फटका खेळलाय, कवेत आहे, प्रथमेश राठोड आहे तिकडे. राठोडने बॅटिंग केली, राठोडने बॉलिंग केली आणि राठोडने फिल्डिंग सुद्धा केली आहे. नक्की चंदू सर, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. या मसाला संघाच्या प्रत्येक बॅटरने वेगवेगळ्या मॅच मध्ये आपला कामगिरी केली, वेगवेगळ्या खेळाडूंनी काम केले. यावेळेस स्वप्नील भालेराव खूप चांगले खेळलेत. पहिल्या 2 मॅच अक्षय बोराडे आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमेश राठोड सुद्धा
अक्षय बोडरे खूप चांगले खेळलेत, प्रथमेश राठोड सुद्धा तिन्ही फॉर्मॅटमध्ये अर्थात बॅटिंग असेल बॉलिंग असेल क्षेत्ररक्षणात आता प्रथमेशने 2 झेल टिपलेत. पहिला झेल योगेश पवार यांचा सुटल्यावर नाराजी दिसत होती प्रथमेशची. अक्षय बोडरे सूर्य गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय, लक्षात येत ना मोसीनच्या 66 धावांचा पाठलाग करताना आता मात्र प्रणव विलन माणगाव अडचणीत पाहायला मिळते, धाबा येत नाहीत. मोसीन दादा बराच वेळ झालाय मैदानात जाऊन पण बॅट मात्र शांत, एक चौकार आलाय फक्त बॅट मधून. पुढचा बॉल अक्षय बोडरे, आकुट टप्प्याचा फटका, याही वेळेस प्रथमेश राठोडच्या हातात झेल देऊन येतात मोसीन नदाब माघारी. ठाकरे राठोड तिसऱ्या लगातारचा झेल त्याने टिपलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण सुद्धा केले. पहा आपली उपलब्धता ते सिद्ध करतात, मग गोलंदाजी असेल फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण असेल. रफिक बर्डे यांच्याकडून राठोड साठी सुद्धा पारितोषिक येते. अफाक न्यू बॅटर अक्षय बोडरे खूप चांगली गोलंदाजी आज उपलब्धता सिद्ध केली याही खेळाडूंनी. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी. यावेळेस सुजयाष्टीच्या खूपच बाहेर, यस पंच वळतात आमच्या दिशेने, वाईट बॉल. हा बॅटची कडा घेतली होती, इथे झेलची संधी होती. अक्षयला या मॅचची चुरस संपली, एकतर्फी हा सामना पाहायला मिळते. फुलटॉस अफाक, कामिल माडकर आहेत तिथे, आणखीन एक झेल बाद, फलंदाज माघारी परतील. आणखीन धावेत खेळलाय अक्षय बोडरे, स्वतः कॉटन बोल्ड करतायत. जबरदस्त गोलंदाजी. मुदस्सरभाई असवारी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. जसे मॅच संपेल मान्यवरांना विनंती असेल की आपल्या हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. नाव काय त्यांचं नाव काय?
धाव इथे मिळणार नाही शेवटच्या बॉलला. ही धाव चेंडू शेवटचं षटक आता कोण हाताळले. बॅटिंगसाठी आपल्याला भारत डाकवड हॅलो. पाहायला मिळते. हॅलो. रुपेश जाधव. सर 53 धावांची गरज आहे. त्रेपन्न धावांची गरज आहे, परंतु इथे एक गोष्ट आपल्याला नमूद करावीशी वाटते. अर्थात एक संघ मालक आहेत ज्याने या रॉयल फेस्टिवलमध्ये आपले 3 संघ उतरवले. ॲक्च्युली सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे की ती व्यक्ती कोण असेल. अर्थात बासीद या त्यांचं नाव जरी असलं तरी त्या संघ मालकाला अजूनही कोणी पाहिलेलं नाही आहे. तर माझी विनंती आहे की बासीद यांना की आपण जरा आमच्या समोर यावं, कारण 3 संघ उतरवणं सोपं नाही आहे. एक संघ होता बासीद हमदान 11 बिरवाडी, बासीद अय्यान 11 माणगाव आणि बासीद हमदान 11 मशला, असे 3 संघ त्यांनी उतरवले होते. आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच अर्थात अशा 2 सामन्यांना आपल्याला त्यांनी सायकल प्रोव्हाइड केलेली आहे. आणि फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरणाऱ्या खेळाडूला सुद्धा सायकल त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे बोर्ली फेस्टिवलसाठी. तर हे बोर्ली फेस्टिवल नाही आहे फक्त, तर हे आहे क्रिकेट कार्निवल. तर बासीद यांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. सामना सुरू आहे, परंतु आपण सन्माननीय बासीद भाई यांच्याशी संपर्क साधणार आहोत, कारण मला खूप उत्सुकता लागून राहिली होती की हे कोण व्यक्तिमत्व आहे. बासीद यांना विनंती आहे की आम्हाला जॉईन करावं. वेलकम बासीद जी. सन्माननीय नवीद भाई उल्डे यांना विनंती आहे. नवीद भाई उल्डे यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. मी सन्माननीय यासर भाई इनामदार यांना विनंती करणार आहे की आम्हाला जॉईन करा, कारण आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नवीद भाई उल्डे यांचं आपण स्वागत करायचं आहे.